श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रीकृष्ण जयंती म्हणजे जन्माष्टमी. तर 15 तारखेला आहे श्रीकृष्ण जयंती. तर त्या दिवशी महिलांना काही महत्त्वाची कामं करायची आहेत. ती कोणती? त्याच्यानंतर आपल्याला 2 ठिकाणी तुळशीचे पानं ठेवायचे आहेत. तर ते कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि भरभराटी होईल. तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. 15 ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जयंती आणि 16 तारखेला आहे गोपाळकाला. तर आपल्याला श्रीकृष्ण जयंतीला म्हणजे जन्माष्टमीला आपल्याला महिलांना घरात स्पेशली काही कामं करायची आहेत. तर ती कोणती? तर सगळ्यात आधी तर तुम्हाला कृष्ण जयंती असल्यामुळे घर आपलं व्यवस्थित त्या दिवशी स्वच्छ जे आपण रोजचे कामं आवरतो ते आवरायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो आपला उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर उंबरठा जो आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन सगळ्या महिलांना माहिती आहे की हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, नसेल तर पाणी टाकायचं आणि एक छोटासा कापड घेऊन ते हळदीचं लेपन करायचं. त्याच्यानंतर उंबरठ्याच्या खाली तुम्हाला लक्ष्मीची पावलं गोपद्म जे आहे ते काढायचे आहेत. त्याच्यानंतर अंगणसुद्धा तुम्हाला स्वच्छ झाडून सडा टाकून रांगोळी काढायची आहे. कारण कोणत्याही शुभदिनी किंवा आपला म्हणजे सण असो काही असो आपण उंबरठा स्वच्छ करत असतो. शुभदिनी आपण हळदीचं लेपन करत असतो. कारण माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते, म्हणून आपल्याला त्या दिवशी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला एक तुळशीपत्र तिथे ठेवायचं आहे. तुमच्याकडून जर झालं तर उंबरठ्याच्या खाली ठेवा, नाही तर जिथे आपली कडी असते तर कडीला लावलं तरीही चालेल. तर पडलं तर परत तुम्ही तिथे ठेवू शकतात. तर नाही तर उंबरठ्याच्या खाली तुम्ही एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. कारण तुळशीपत्र जे आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांना विष्णूंना तुळशी हे अतिशय प्रिय आहे. तर त्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र तिथे ठेवायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तुळस ही श्रीकृष्ण जयंतीला तोडायची नाही. तुळशीला त्या दिवशी हात लावायचा नाही, पाणी टाकायचं नाही, दूध वाहायचं नाही. तर कारण त्या दिवशी तुळस मातेचा सुद्धा उपवास असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुळशीला त्या दिवशी फक्त कुंकू, हळद, अक्षदा, अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. पण पाणी टाकायचं नाही, तुळशीला हात लावायचा नाही, तुळस तोडायची नाही. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण त्या दिवशी उपवास असल्यामुळे तुळस मातेचं एवढं पावित्र्य आहे की आपण दूर राहिलेलंच बरं. त्याच्यामुळे तुळशी मातेची तुम्ही पूजा करू शकतात, पण तुळशीला तुम्ही हात लावू शकत नाही श्रीकृष्ण जयंतीला. तर मग आता तुळस आणायची कुठून? आता आपण जर बाहेर फुलं वगैरे घ्यायला गेलो तर साहजिक आहे तिथे तुळससुद्धा भेटते. तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तिथून तुळस आणू शकतात. आणि ते तुळशीचे पानं तुम्ही एक उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दुसरं जे पान आहे ते तुम्ही जे तुमचा गॅस ओटा असतो, किचन ओटा असतो, तो तुम्ही जेव्हा सगळं आवरून झाल्यावर स्वच्छ पुसून आणि धुवून काढणार तुमचा गॅस ओटा, त्या गॅस ओट्यावर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. तिथे अग्निदेवतेचा आणि अन्नपूर्णा मातेचा वास असतो, म्हणून तिथे तुम्हाला एक तुळशीपत्र व्हायचं आहे आणि एक तुम्हाला उंबरठ्याजवळ तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर या 2 ठिकाणी तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या किचन ओट्याची जी भिंत आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमचा जो देव्हारा असेल तर त्या देव्हाराच्या भिंतीवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे. पण त्यासोबत तुम्हाला तुमच्याकडून जर सेवा झालीच तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली जी आहे तर आपले भगवान विष्णूंचे 1000 नावं, तर ती सेवा जर झालीच तर नक्की करा. तर तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र असतील तर एक नाव घेऊन तुम्ही बाळकृष्ण जे आहेत त्यांच्या मूर्तीवर तुम्ही 1000 तुळशीपत्रांनी म्हणजे नामस्मरण करू शकता. आणि नसेल तर निदान एक तुळशीपत्र जरी असलं तरी एक तुळशीपत्र घ्यायचं, एक नाव बोलायचं, ते ठेवायचं, परत 30 तुळशीपत्र घ्यायचं. असं करून सुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीची जी सेवा आहे ती करू शकतात. त्यासोबत विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला पठण करता आलं तर करा, नाही जरी झालं तर निदान श्रवण केलं तरीही चालेल, कारण ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे. त्यासोबत तुम्हाला
बाळकृष्ण जे आहे त्या दिवशी त्यांचा अभिषेक करायचा आहे. तर पाण्याने झालं तर पाण्याने करा, नाही तर पंचामृताने करा. त्या दिवशी त्यांना तुम्हाला सुंदर पद्धतीचे वस्त्र घालायचे आहेत आणि छानपणे, मी म्हणणार नाही की एकदम तुम्ही डेकोरेट करा, की तुमची इच्छा, तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल चांगल्या पद्धतीने तुम्ही तसं सुद्धा करू शकतात. पण देवाला फक्त भक्तीचा भुकेला असतो. तुम्ही साधं सिंपल जरी कोणाची परिस्थिती नसेल, पण तुम्ही फक्त एक साधा पाळणा जरी घरी तयार केला आणि त्यासोबत 1-2 फुलं ठेवून दिवा अगरबत्ती जरी लावली तरी देवाला ते मान्यच आहे. तर ज्याची इच्छा असेल त्याने डेकोरेशन केलं तरी चालेल, ज्याची परिस्थिती नसेल त्याने नाही केलं तरीही चालेल. फक्त देवाला मनापासून केलेली सेवा जी असते ती मान्य असते. बाकी ज्याची त्याची इच्छा असते, की कोणाची इच्छा असते की नाही मला खूप छान सजवायचं आहे, तर त्यांनी ते त्यांच्या इच्छेनुसार करू शकतात. त्यासोबत तुम्हाला जेव्हा कृष्ण जयंती तुम्ही साजरी करणार आहात रात्री 12 वाजता, 12 ते 12:39 मध्ये तुम्हाला कृष्ण जयंती जी असते ती साजरी करायची असते, तेव्हा सुद्धा तुम्हाला तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे. तर तो आता बाहेर जर तुमची तुळस असेल तर तो विझला तरीही चालेल, पण निदान जेव्हा तुम्ही ते कृष्ण जयंती साजरी करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्ही एक त्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्हाला लावायचं आहे, संध्याकाळी लावायचं आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री 12ला सेवा करणार तेव्हा सुद्धा तुम्हाला तुळशी मातेला दिवा अगरबत्ती करायची आहे. तर ही एक गोष्ट महिलांना लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच गर्भवती महिला जर असतील तर त्यांनी त्यांची तब्येत सांभाळून त्यांना जर उपवास करायचा असेल तर उपवास करू शकतात. पण एक गोष्ट म्हणजे कसं आहे, गर्भवती महिलांनी त्यांची बाळाची काळजी घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे. तर तुमची उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात आणि नाही केला तरीही चालेल. पण असं म्हणतात की जर तुम्ही कृष्ण जयंतीचा, कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जर केला तर 1,00,000 एकादशी केल्याचं फळ हे तुम्हाला मिळत असतं. म्हणून तुमच्याकडून जर झालंच तर नक्की कृष्ण जयंतीचा जो उपवास आहे तो करा. नाही झालं तर काही हरकत नाही. पण जर केलंच तर तुम्हाला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. तर हे अशाच या काही गोष्टी होत्या की ज्या महिलांनी लक्षात ठेवायच्या आहे. हां, सुतक विटाळ जर असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही, उपाय करू शकत नाही. कारण शेवटी कसं आहे, त्याच्यामध्ये उपाय जरी करायचे म्हटले तर आपल्याला तुळशी मातेला हात लावावा लागणार आहे, तुळशी पत्राला हात लावावा लागणार आहे. तर ते चालत नाही. म्हणून सुतक विटाळ असेल तर तुम्हाला सेवा उपाय करायला चालणार नाही. पण जर गर्भवती महिला असतील तर ते सेवा उपाय करू शकतात. तर अशा या काही गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला कृष्ण जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.